आपण पाहत आहात महाराष्ट्रातील नंबर 1 चॅनल ॲक्शन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार, ॲक्शन महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। विश्रांतवाडीतील मस्के वस्ती कळस येथे हिंदू मुस्लिम ऐक्याचा अनोखा आदर्श ॲडव्होकेट आयुबभाई शेख आणि आसिफभाई शेख यांची 18 वर्षांची अखंड वारकरी सेवा। आषाढी वारी म्हणजे महाराष्ट्राच्या भक्ती, संस्कृती आणि सामाजिक ऐक्याचं प्रतीक। संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आळंदीहून पंढरपूरकडे मार्गस्थ होत असताना लाखो वारकरी दिंड्यांसह पायीवारी करतात। या वारकऱ्यांच्या सेवेसाठी विश्रांतवाडीतील मस्के वस्ती कळस येथील पठाणशहा बाबा दर्गा परिसरात गेल्या तब्बल 18 वर्षांपासून सामाजिक कार्यकर्ते आणि माजी नगरसेवक ॲडव्होकेट आयुबभाई शेख आणि आसिफभाई शेख यांच्या पुढाकारातून निस्वार्थ सेवा यज्ञ अविरत सुरू आहे। सामाजिक कार्यकर्ते आशिष चव्हाण यांच्या माध्यमातून वारकरी भाविक आणि दिंडीसाठी मुक्कामाची सोय करण्यात येते, तर ॲडव्होकेट आयुबभाई शेख यांच्या वतीने हजारो वारकऱ्यांसाठी दिवसभर मोफत भोजनाची व्यवस्था केली जाते। वारीतील प्रत्येक वारकऱ्यांची ही सेवा ईश्वर सेवा मानत हा उपक्रम सातत्याने राबवत येत आहे। या सेवा कार्यात सामाजिक कार्यकर्ते किशोर चव्हाण यांचंही मोलाचं योगदान आहे। वारकऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, परिसराची स्वच्छता, कचरा व्यवस्थापन तसंच आवश्यक जागेची उपलब्धता करून देण्याची जबाबदारी ते समर्थपणे पार पाडतात। धर्म, जात, पंथ यांच्या पलीकडे जाऊन आपण सर्वप्रथम भारतीय आहोत हा राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश या सेवा कार्यातून दिला जात आहे। वारीच्या माध्यमातून बंधुभाव, परस्पर सन्मान आणि सर्व धर्म समभावाची जपली जाणारी ही परंपरा समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे। दरम्यान यावेळी कुंभार गुरुजी वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाचीचे अध्यक्ष ह.भ.प. वेदांताचार्य पंडित क्षीरसागर यांनी ॲडव्होकेट आयुबभाई शेख आणि आसिफभाई शेख यांनी गेल्या 18 वर्षांपासून वारकऱ्यांसाठी दिलेल्या निस्वार्थ सेवेचं मनापासून कौतुक केलं। हिंदू मुस्लिम ऐक्याचा हा उपक्रम समाजासाठी आदर्श असून या सेवेतून मानवता, बंधुता आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश अधिक दृढ होत असल्याचं त्यांनी सांगितलं। विश्रांतवाडीतील मस्के वस्ती कळस परिसरात सुरू असलेले हे सेवा कार्य वारी परंपरेतील सामाजिक सलोखा, मानवता आणि सर्व धर्म समभावतेचं जिवंत उदाहरण ठरत आहे। दरवर्षी हजारो वारकरी या सेवेचा लाभ घेत असून नागरिक आणि वारकरी या उपक्रमाचं मनापासून कौतुक करत आहेत। ॲक्शन महाराष्ट्र न्यूज, पुणे। राम वाळुंजकर, पिंपरी चिंचवड। आम्ही हैबत बाबा दिंडीमध्ये चालत आहोत। सतत 40 वर्षांचा प्रवास माझा आहे। आज जर पाहिलं सतत औषधी झाडाने काय सांगणार आपण की कुठून आलेलं, कुठलं गाव आहे आणि आता कुठं थांबलेलं आपण? रामकृष्ण हरी। हा श्री संत ज्ञानोबारांचा पालखी सोहळा सरासरीना 700 वर्षापूर्वी निघालेला आहे। त्यामध्ये आम्ही 32 वर्ष झाले या सोहळ्यामध्ये सहभागी आहोत। म्हणजे मी तसा लहानपणी 1977 पासूनच वारीला आहे, पण स्वतः दिंडी काढून अशा प्रकारचा हा सोहळा आम्ही 32 वर्ष झाले। त्यापैकी या ठिकाणी हे चव्हाण कुटुंब आणि चव्हाण सरांचं या जागेचा संबंध आमचे ॲडव्होकेट आयुबभाई शेख यांची आणि आसिफभाई शेख यांची ही पंगत वास्तविक पाहता हिंदू आणि मुस्लिम अशा प्रकारचं या काळामध्ये चाललेलं असताना सुद्धा या काळात इतक्या प्रकारची परस्पर सहृदयता ही याचा एक आदर्श आहे ज्ञानोबारांच्या या पालखी सोहळ्याचं। त्यांची ही 18 वर्ष झाली या ठिकाणी पंगत आहे। पंगत सुग्रास सुंदर अशा प्रकारची करत असतो। यंदाच पाऊस इतका की आम्ही 8 दिवस परेशान होतो, काय होईल, कसं होईल, काय होईल, कसं होईल। पण श्री संत ज्ञानोबाराय महाविष्णू असल्यामुळे त्याच ज्ञानोबारायांनी हा संपूर्ण म्हणजे पाऊस थांबवला म्हणा। आमची अशी श्रद्धा आहे, तुम्ही म्हणता काय निसर्ग असा झाला तिसा झाला, ते वायू कमी दाबाचा पट्टा काय असेल तो कसलाही पट्टा असू द्या तुमचा, पण आमचा ज्ञानोबारांचा पट्टा आणि त्या ज्ञानोबारांच्यामुळे हा आज सुव्यवस्थित पालखी सोहळा पार पडत आहे। आत्तापर्यंत सरासरीनं 50 वर्षात
अशा प्रकारची पावसाची स्थिती आलीच नव्हती. मी जसा आळंदीला आलो तेव्हापासून बघितलं इथपर्यंत पाणी आलं नव्हतं. चाकण चौकात ज्ञानोबारांच्या पायरीपाशी इतकं पाणी आलं आणि ओसरून पूल सुव्यवस्थित झाला आणि याच पुलावरून सगळ्या दिंड्या आल्या आणि अत्यंत सुंदर सुव्यवस्थित आनंदाने अशा प्रकारचा सोहळा सुरू आहे. श्री संत ज्ञानोबारांची एक अघटित अचंबित करणारी ही शक्ती आहे आणि त्या शक्तीबरोबर आम्ही ज्ञानोबारांच्या पालखी सोहळ्यात चाललेलो आहोत. याच्यात स्त्री आहेत, पुरुष आहेत, सगळ्या प्रकारच्या आहेत आणि या सगळ्या प्रकारच्या या समाजाला घेऊन श्री संत ज्ञानोबा पंढरपुराकडे निघाले. आज विश्रांतवाडी मस्के वस्ती चव्हाण सरांचं घर, आयुबभाई आसिफभाई यांची पंगत, आमचे देशपांडे सरांच्या संबंधाने या ठिकाणी ती आम्हाला त्यांचा माझा संबंध आला आणि देशपांडे सरच या पंक्तीला कारण आहेत. त्यामुळं आत्ता सध्या आसिफभाई आहेत म्हणजे आयुबभाईंचे बंधू आहेतच आणि त्यांच्या मातोश्री पाठीमागे वारल्या. त्यावेळेला मला काही येता आलं नाही माझ्याच आजारामुळे, पण माझी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आहे परिपूर्ण. मी आयुबभाईला फोन केला होता तर ते म्हटले आत्ता काही येऊ नका, तुम्हाला मी नंतर बोलवतो. काय जमलं नाही. त्यांच्या दुःखामध्ये आम्ही सहभागी आहोत. तरीसुद्धा आज या ठिकाणी अत्यंत उत्तम अशा प्रकारची पंगत देण्याकरता ते आले. त्यांना अतिशय मोठे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. ऐका ना, एवढ्या दिवसानंतर आम्ही बघतोय 18 वर्षानंतर आज असं वाटतं की आयुबभाई, ॲडव्होकेट आयुबभाई माजी नगरसेवक इथं जे पालखीला जे जेवण देत आहे, भोजन देत आहेत, तर काय सांगणार आपण की एक मुस्लिम समाजाचा 18 वर्ष जाते आम्ही इथंच राहिलं, आम्हाला कधीच माहिती नव्हतं की काय ही गोष्ट महत्त्वाची आहे. आम्ही याची जास्त ॲडव्हर्टाईज काय केली नाही, पण पत्रिकेमध्ये आमच्या आयुबभाई शेख आदर्श नगरसेवक यांची अशी पंगत असं लिहिलेलं असतंच. पण ती पत्रिका आमची सरासरी ना 1000 लोकांच्या पर्यंत जाते सरासरी, जास्त काही जात नाही. पण असं फ्लॅक्स वगैरे भाईनीसुद्धा कधी असं एवढा मोठा प्रचार केला नाही आणि चव्हाण साहेबांनी असं काही नाही. पण अप्रचार करता न प्रचार करता अगदी केवळ पुण्य अर्जित करण्याचा हा जो स्वतंत्र मार्ग आहे ना तो अतिशय सुंदर त्यांनी केलेला आहे. म्हणजे प्रसिद्धी हे त्याचं माध्यम नसून तर हे केवळ पुण्य अर्जित करणं हे त्याचं माध्यम आहे. त्यामुळे त्यांनी या प्रकारची प्रसिद्धी आम्ही केली नाही आणि त्यांनीसुद्धा केली नाही. आम्ही थोड्याफार प्रमाणात करतो. मी कीर्तनात कधी कधी महाराष्ट्रामध्ये गेलो की विदर्भ नागपूर वगैरेपर्यंत जातो ना, कारण आंध्रातले लोक पण आपल्या दिंडीमध्ये आहेत, आंध्र प्रदेशातले सुद्धा. अर्थात तिकडे गेल्यानंतर मी कधी कधी कीर्तनामध्ये या गोष्टी सांगतो आणि या कालामध्ये अत्यंत भयंकर कालामध्ये इतकी विशेषता, ही जी सहृदयता, हे जे समर्पण, ही सामान्य गोष्ट नाही आहे. ही एकतेची, एक असलेल्याचीच आत्ता परत लोकांना दाखवून देण्याकरता निर्माण झालेली घटना म्हणजे ही पंगत आहे. अशा अनंत सहकार्य त्यांनी केलेले येतं आणि पंढरपूरला बांधकाम करायचे त्यावेळेला मला सांगा, मी अजून सांगितलं नाही, त्यांना सुरू केलं आहे. त्याच्यातही त्यांनी पूर्वीच सांगितलं की काय लागेल ते आम्ही करायला तयार आहेत, तुम्ही काळजी करू नका. अशा प्रकारचा अत्यंत उदार अंतःकरणाचा हा एक दाता आणि मुस्लिम असूनसुद्धा हिंदू धर्माबद्दल, वारकरी संप्रदायाबद्दल कधीही फोन केला तर रामकृष्ण हरी उच्चारल्याशिवाय बोलायला सुरुवात न करणारा हा माणूस अत्यंत सरळ आणि हिंदू मुस्लिम ह्या गोष्टीचा डोक्यात कुठल्याही प्रकारचा त्यांच्या संबंध न ठेवता ही सेवा करतात. ही त्यांना दीर्घ आयुष्य अशा प्रकारचं प्राप्त व्हावं आणि हे सदैव त्यांच्या जीवनामध्ये पुण्यार्जित होत राहावं ही मी ज्ञानोबारांच्या चरणी प्रार्थना करेन. सत्य बातमीसाठी बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज.